नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी कमलेश पाटील पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मराठी कुंभार भारती या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करत होतो। यामध्ये आपण सुरुवातीचे जे 10 धडे आणि कविता आहेत यांविषयी अभ्यास केलेला आहे। यावर आधारित व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध झालेले आहेत। ते तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही अवश्य पाहावा। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल वाचन हा भाग अभ्यासण्याआधी आपण या स्थूल वाचनामध्ये जे पाठ असतात, कविता असतात, यावर आधारित जवळजवळ 6 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो। आणि या स्थूल वाचनामध्ये शाळाबाह्य जीवनातील शाळेच्या बाहेरील जीवनावर आधारित उतारे असतात, कविता असतात, बरोबर। आणि अशा कविता किंवा असे पाठ असतात की ज्यांच्यामधून आपल्याला काहीतरी संदेश मिळतो आहे, काहीतरी मूल्य मिळतं आहे, काहीतरी मूल्य आपल्यामध्ये रुजवलं जात आहे। असे घटक या स्थूल वाचनामध्ये समाविष्ट असतात। आणि या स्थूल वाचनावर कृती सोडवणे हा प्रश्न असतो। दिलेल्या कृती आपल्याला सोडवाव्या लागतात। जवळजवळ 6 गुणांसाठी या स्थूल वाचन या भागावर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या या युगामध्ये पहा, जसं मनुष्य प्रगती करत आहे, मानवाने जशी प्रगती केलेली आहे, परंतु तशी मानवता विसरत चाललेला आहे। माणसाला माणूस म्हणून घेणं, माणसाला माणसासारखी वागणूक सध्याच्या या युगामध्ये आपल्याला दिसत नाहीये। म्हणून सध्याचे जे युग आहे, या युगामधील जे माणसं आहेत, जे येणारी जी आपली पिढी आहे, त्या पिढीमध्ये मानवतेचा गुण रुजवला जावा। मानवता काय असते, मानवता सर्वांनी मानवतेनं जगायला पाहिजे, मानवता ही दाखवायला पाहिजे। मानवता म्हणजे काय, माणसाला माणूस समजणे म्हणजे मानवता असते। तर प्रस्तुत जी कविता आहे त्या कवितेतून मानवतेविषयी आपण अभ्यास करणार आहोत। मानवतेचा संदेश प्रस्तुत कवितेतून दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कविता जी आहे, या कवितेचं नाव जे प्रस्तुत कविता ही मूळ बंजारा भाषेतील आहे आणि या कवितेचे नाव आहे मनक्या पेरण लागा। आता हे स्थूल वाचन आहे आणि या कवितेचे जे लेखक आहेत ते आहेत विरा राठोड। त्यांचा जन्म सन 1980 आणि या कवितेला भाषांतरित केलेलं आहे। या कवितेचा मराठी अनुवाद जो केलेला आहे ते आहेत विनायक पवार यांनी। तर अशा प्रकारे ही जी प्रस्तुत कविता आहे, जे बंजारा बोलीभाषेतील कविता संग्रह आहे, त्या कविता संग्रहाचे नाव आहे पिढी घडायरी वाते। पिढी घडायरी वाते या कविता संग्रहातून प्रस्तुत कविता मूळ बंजारा भाषेतील कविता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि ही जी कविता आहे, या कवितेचे मराठी अनुवाद विनायक पवार यांनी या ठिकाणी केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपण भारतामध्ये राहतो। भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे। या भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक असतात। या भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात आणि या भाषा ज्या आहेत त्या अत्यंत सुंदर आहेत। आणि अशा प्रकारे प्रत्येक भाषेतील जे काव्य संग्रह असतो, जे काव्य असतं, कविता असतात, अतिशय सुंदर असतात। आणि अशाच प्रकारची ही एक कविता आहे, मूळ बंजारा भाषेतील ही कविता आहे। पहा, बंजारा भाषा जी आहे आपल्याला परिचयाची असेल, खास करून आपण जे बंजारा लोक असतात ते बंजारा भाषा बोलत असतात, ती बंजारा भाषा आपण ऐकली असेल। तर ही जी भाषा आहे, या भाषेतील ही कविता आपल्या या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे। या कवितेला आरंभ करण्याआधी आपण कवींचा या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत। पहा, कवी विरा राठोड जे आहेत, पहा, विरा राठोड आधुनिक काळातील कवी। सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना, पहा, त्यांनी बंजारा भाषेत एक प्रार्थना सुद्धा लिहिलेली आहे। सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना। पिढी घडायरी वाते,
पहा, पिढी घडायरी वाते हा बंजारा बोलीभाषेतील कविता संग्रह त्यांच्या प्रकाशित झालेला आहे। त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 मिळाला आहे। पहा, अत्यंत लोकप्रिय कवी आहेत, अत्यंत लोकप्रिय लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा जो पहिला कविता संग्रह होता त्या कविता संग्रहाला दिल्लीच्या साहित्य अकादमी भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। त्यानंतर सामाजिक कार्यात सहभागी होऊन, पहा नेहमी सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणारे असे हे कवी आहेत। सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके विमुक्त वंचित दलित यांच्या प्रश्नावर त्यांनी लेखन केले आहे। पहा, सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहिले आहेत आणि सामाजिक कार्यात सहभागी होत त्यांनी मानवतावादी दृष्टिकोनाने मानवतेच्या नाताने, पहा आपल्याकडे भरपूर असे समाज आहेत की जे इतर समाजांना तुच्छ लेखतात, लहान समजतात, म्हणजे काय त्यांच्याशी मानवतेने ते वागत नाही। तर मानवतावादी दृष्टीने हे जे भटके विमुक्त जमाती असतात, वंचित दलित हे जे आपले बांधव आहेत यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमी लिखाण केलेले आहे। यांच्या ज्या समस्या आहेत, यांचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच लिखाण केलेलं आहे आणि ते लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक जागृती त्यांनी घडवून आणलेली आहे। तर त्यांच्या बंजारा भाषेतील मनक्या पेरण लागा या कवितेचे विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केले आहे। कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो। पहा, कवी जे असतात त्यांना कुठल्याही भाषेचा अडचण नसतो। कुठल्याही भाषेमध्ये जर त्यांना कविता करायची असली तर त्या भाषेवर जर त्यांचं प्रभुत्व असेल तर ती भाषा त्यांना त्या कविता करण्याच्या मार्गामध्ये कधीही अडसर ठरत नसते। बी मातीत पडून तिचे झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना, पहा प्रस्तुत कवितेमध्ये झाड आणि बी यांचे वर्णन केलेलं आहे। जेव्हा बी मातीत पडते आणि ती मातीत पडून जेव्हा बीला अंकुर फुटतं, अंकुर फुटल्यानंतर ते जमिनीच्या वर येतं, हळूहळू त्याचे रोपटं बनतं आणि काही दिवसामध्ये त्या छोट्याशा रोपट्याचे मोठे झाडामध्ये रूपांतर होतं। तर या बी पासून तर मोठ्या झाडापर्यंतचा जो प्रवास आहे हा प्रवास या प्रस्तुत कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे। आणि या प्रस्तुत कवितेमध्ये माती व बीजाचे मानवीकरण केलेले आहे। म्हणजे काय, माती आणि बीज यांच्या उदाहरणातून कवीने या ठिकाणी मानवतेचा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। तर बी मातीत पडून तिच्या झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत। पहा, मनक्या पेरण लागा या शब्दाचा अर्थ आहे माणसं पेरायला लागू किंवा माणसं पेरायला हवीत। थोडक्यात माणसं पेरायला हवीत म्हणजे काय की माणुसकी आपण जपायला हवी, माणसाला माणसासारखी वागणूक आपण द्यायला हवी। या ठिकाणी या प्रवासाच्या माध्यमातून बीचं झाड होईपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या माध्यमातून माणसं पेरायला हवीत हा विचार कवितेतून कवीने व्यक्त केलेला आहे। कवी अभिव्यक्त होत असताना त्याच्या कविवनावर झालेले भाषिक संस्कार व त्याची उपजत प्रतिभा याचा कस लागत असतो। पहा, कोणत्याही भाषेतील कविता लिहित असताना त्या भाषेची जी अभिव्यक्ती असते किंवा त्या भाषेचे जे संस्कार असतात आणि कवीची जी प्रतिभा असते त्याच्या भाषिक कौशल्यावर, त्या भाषेवर त्याचे किती प्रभुत्व आहे यातून निर्माण होत असते, यातून समजत असते। म्हणून अशा वेगळ्या भाषेमध्ये कविता करत असताना कवीच्या या ठिकाणी भाषिक संस्काराच्या आणि प्रतिभेच्या या ठिकाणी कस लागत असतो। म्हणजे थोडक्यात त्यात परीक्षा या ठिकाणी त्यांची लागत असते। विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफण करावी या उद्देशाने या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे। आता प्रस्तुत पहा, आपल्या या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही कविता समाविष्ट करण्याचा उद्देश या ठिकाणी दिलेला आहे की आपल्या परिसरामध्ये पहा, आता आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात। अहिराणी भाषा बोलली जाते, भिलाऊ भाषा बोलली जाते, त्यानंतर बंजारा भाषा बोलली जाते। अशा विविध भाषा आपल्या परिसरामध्ये बोलल्या जातात। तर
अशा या ज्या भाषा आहेत, या भाषा आपल्या परिसरामध्ये बोलल्या जातात. आता या भाषेशी अभिव्यक्ती होऊन म्हणजे काय, ती भाषा समजून त्या भाषा समजायला पाहिजे, त्या भाषेमध्ये आपली आवड निर्माण व्हायला पाहिजे, ती भाषासुद्धा आपल्याला यायला पाहिजे, हे आपल्या मनात हे भाव निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून कवी म्हणतायत की ही कविता या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा उद्देश म्हणजे या आपल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत त्या भाषेत विद्यार्थी अभिव्यक्त व्हायला पाहिजे आणि सहज सोप्या भाषेत एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफन करायला हवी, त्या भाषेमध्ये त्यांनी रचायला हवी, कविता करायला हवी. या उद्देशाने या कवितेचा समावेश प्रस्तुत पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी या कवितेचा जो परिचय आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर कवीचा परिचय या ठिकाणी घेतलेला आहे. ज्या कवींनी या कवितेचे मराठीमध्ये रूपांतर केलं त्यांचे नाव आहे विनायक पवार, यांच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे कवितेचा जो प्रारंभिक विचार आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. या कवितेला सुरुवात करण्याआधी आपण ही कविता आधी वाचून घेऊया. आधी आपण बंजारा भाषेतील कविता वाचणार आहोत, त्यानंतर आपण मराठी भाषेमध्ये जे रूपांतर झालेलं आहे कवितेचं ते आपण वाचणार आहोत. मनक्या पेरण लागा. आता मनक्या पेरण लागा म्हणजे काय, मनक्या म्हणजे माणसं आणि पेरण म्हणजे पेरायला लागू, म्हणजे थोडक्यात काय की माणुसकी पेरणी. या कवितेमध्ये मानवतेचा संदेश दिलेला आहे. माणुसकी कशी पेरायला हवी, माणसाची कशी वागायला हवे, माणसाचं मानवतेशी नातं कसं असायला हवं याविषयी वर्णन कवीने अत्यंत सुंदर पद्धतीने या कवितेत केलेलं आहे. तर मनक्या पेरण लागा पहा, या बंजारा भाषेतील ही जी मूळ कविता आहे पहा. एक बी जमीम गडच, जमीती ओरो नातं जुडच, धूळ ओन लगाडच जीव, असो काही घडच, पाणी पावस उंदाळो वरसाडो, आंधी आंघोळो दुष्काळती लढच, एक धन वन झाड करण छोडच, चालो आपण भी मनक्या पेरण लाग जाओ. पहा, अत्यंत सुंदर आणि छोटीशी ही जी कविता आहे आपल्या या स्थूल वाचन या भागामध्ये आलेली आहे ती बंजारा भाषेतील कविता आहे आणि अत्यंत सुंदर ही कविता आहे. आता या कवितेचे मराठी भाषेमध्ये जे रूपांतर झालेले आहे ते आपण वाचणार आहोत. माणसं पेरायला लागू, एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं, माती त्याला लावते जीव, अशी काय घडते ऊन वारा पाऊस पाणी, वारं वावधान, दुष्काळाशी लढते, एक दिवस त्याला झाड करूनच सोडते, चला आपण ही माणसं पेरायला लागू. प्रस्तुत कवितेचे जे अनुकरण आहे, प्रस्तुत कवितेचे मराठी भाषेत जे रूपांतर करण्यात आलेलं आहे ते विनायक पवार यांनी केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. तर पहा, मनक्या पेरण लागा. मनक्या म्हणजे काय, मनक्या म्हणजे मनुष्य. पहा, मनक्या पेरण लागा याच्या महत्त्वाचा अर्थ आहे की माणसं पेरायला लागू. पहा, मनक्या पेरण लागा या शब्दाचा नेमका अर्थ पहा. मनक्या पेरण लागा ही बंजारा भाषेतील मूळ कविता आहे. यामध्ये दिले माणसं पेरायला लागू. आता माणसं पेरायला लागू याचा मूळ अर्थ आहे माणुसकी पेरणे. म्हणजे काय, समाजामध्ये समाजाला मानवतेचा संदेश देणे, मानवतेविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, मानवतेचा संदेश देणे. पहा, आपल्या भारतामध्ये भरपूर असे महान पुरुष होऊन गेले, त्यांनी मानवतेचा संदेश आपल्या या संपूर्ण समाजाला दिलेला आहे. मानवतेने कसे वागायला पाहिजे, मानवता काय असते हे त्यांनी सांगितलेले आहे. तर प्रस्तुत कवितेमध्ये सुद्धा मानवतेचा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पहा, एक बी जमीम गडच म्हणजे काय, गडच म्हणजे मातीत पडतं. एक बी असते, आता बी जमिनीमध्ये पडते. गडच म्हणजे काय, पडते म्हणजे काय, मातीत पडते. जमीन म्हणजे काय, माती. एक बी जमीम गडच म्हणजे काय, एक बी मातीमध्ये पडते. जमिती ओरो नातं जुळच.
पहा जमिनीशी तिचं काय जुळतं, नातं जुळतं. ओरं म्हणजे तिचं, कोणाच्या, त्या बीचं. पहा त्या बीला जमिनीमध्ये पेरल्यानंतर त्या जमिनीशी तिचं एक घट्ट नातं जुळतं. धूळ ओन लगाडछ जीव. आता ही जी माती आहे ती माती त्याला खूप जीव लावते. त्या जसं एक आई आपल्या बाळाला जीव लावत असते, लहान बाळाचा सांभाळ करत असते, तसं ही जी धरती आई असते, धरती माता असते, माती असते, ही माती त्या बीला खूप जीव लावते. धूळ ओन लगाडछ जीव असो काही घडछ. पहा असं काही घडतं की पाणी पावस उंधारो वळसारो आंधी आंधळो दुष्काळ ती लढछ. म्हणजे ती बी ती माती त्या बीला एवढं जीव लावते की त्या बीसाठी ती पाऊस असेल, वारा असेल, ऊन असेल, हे सगळं काही ती सोसायला तयार असते. पहा हे सगळं काही सोसून ही बी, ही जी माती असते त्या बीला वाढवते. आणि दुष्काळाशी सुद्धा ती लढते, दुष्काळाशी लढून त्या बीला ती वाचवते. पहा एक दन वन झाड करणं छोडचं. आणि ते जे ध्यास ध्यास जो घेतलेला असतो त्या मातीने की या बीला आपण झाड करूनच सोडायचे आहे, हा जो ध्यास तिने घेतलेला असतो, हा ध्यास पूर्ण केल्याशिवाय ती त्या बीला सोडत नाही. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की एक बी जी आहे ती माती जी आहे त्या बीला एवढं जीव लावते की तिच्यासाठी, त्या बीसाठी ती ऊन, वारा, पाऊस, त्यानंतर वादळ असतील, हवा असेल, हे सगळं ती सोसते, दुष्काळ सोसते. आणि एक दिवस असा येतो की ती माती त्या बीजला एक मोठं झाड करूनच छोडते. जसं एक माती त्या बीला वागवते, पहा एक माती त्या बीशी, त्या मातीचं नातं जुळतं. आणि एक माणुसकी म्हणून ती बी जी असते ती बी ती माती त्या बीला वाढवते आणि झाड करूनच छोडते. जो ध्यास असतो तिचा तो पूर्ण करून छोडते. तसं आपण बी मनक्या पेरण लाग जावा. म्हणजे काय, ज्या प्रकारे एक माती त्या बीला मोठं करून सोडते, तिच्याशी तिचं घट्ट नातं जुळतं एक माणुसकी म्हणून, ती त्या बीला ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, वादळ असतील, यामध्ये ती सोडत नाही. तसंच आपण सुद्धा माणुसकी पेरायला हवी. आपण माणुसकी पेरली तर माणुसकी उगेल. पहा माणुसकी पेरली, माणुसकीचं बीज आपण जर पेरलं तर संपूर्ण समाजामध्ये माणुसकी निर्माण होईल आणि संपूर्ण समाज हा मानवतेने जगेल. म्हणून मानवतेची आजच्या या युगाला खरंच गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. मानवता जवळजवळ आपल्या समाजातून नाहीशी होत चालली आहे. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला कधीही मदत करत नाही, तो त्याला नेहमी त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. एखादा मनुष्य संकटात असेल तर आपण त्याला मदत करत नाही. पण माणुसकी काय म्हणते, मानवता काय म्हणते की एखादा मनुष्य जर संकटात आहे, समस्या आहे, त्याला काहीतरी प्रश्न निर्माण झाला आहे, तर त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण त्याला मदत करायला हवी. हीच असते खरी माणुसकी. तर अशा प्रकारे कवी वीरा राठोड म्हणतात की आपण सुद्धा मानवतेचं बीज पेरूया आणि या मानवतेच्या बीज पेरल्याने माणुसकी निर्माण होईल आणि संपूर्ण समाजामध्ये माणुसकी आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. म्हणून ते म्हणतात की आपण बी मनक्या पेरण लाग जावा. म्हणजे आपण बी माणसं पेरायला लागू करू. बरोबर. तर अशा प्रकारे आपण या बंजारा भाषेतील कवितेचा मूळ अर्थ समजून घेतलेला आहे. आता आपल्या मराठीमध्ये ही जी कविता रूपांतरित झालेली आहे, ही कविता रूपांतरित केलेली आहे विनायक पवार यांनी. आणि या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊया. पहा, एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जुळतं. पहा, एक बी जेव्हा मातीमध्ये पडते, त्या मातीमध्ये पडल्यानंतर, त्या मातीच्या सहवासात आल्यानंतर त्या मातीचं आणि त्या बीचं एक असं घट्ट नातं जुळतं. ते जसं एक आई आणि एका बाळाचं असतं, आई आणि बाळाचं जसं घट्ट नातं असतं, तसं ते नातं एक बी आणि त्या मातीमध्ये निर्माण होत असतं. घट्ट घट्ट नातं जडतं. जडतं म्हणजे काय, जडणे, नातं जडणे. पहा, नातं जडतं, नातं
जडतं म्हणजे काय? हा एक वाक्प्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी अतूट भावबंध या ठिकाणी निर्माण होणे. पहा, निर्माण होणे. पहा या ठिकाणी म्हणजे काय की नातं जडतं. एक बी जेव्हा मातीमध्ये पडते, ती माती आणि बी यांच्यामध्ये एक नातं जडतं. म्हणजेच काय? अतूट भावबंध निर्माण होतात. म्हणजेच काय? एक म्हणजे इमोशनल कॉन्टॅक्ट त्यांच्या दोघांमध्ये, इमोशनल कनेक्शन त्यांच्यामध्ये जुळतं. एक भावनिक नातं माती आणि बीज यांच्यामध्ये जुळतं. ज्या प्रकारे आई आणि एक लहान बाळ आणि त्याची आई त्यांच्यामध्ये जे नातं असतं, घट्ट नातं, तसं नातं या बीचं आणि या मातीचं या ठिकाणी निर्माण होत असतं. पहा, माती त्याला लावते जीव. आता या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला सांगू इच्छित आहेत की कशा प्रकारे बीजाला माती कशी जपते. पहा, बीजाला माती कशी जपते, माती त्याला लावते जीव. पहा, जीव लावणे. आता काय करणे? जीव लावणे म्हणजे जीव लावणे. आता जीव लावणे म्हणजे काय? अत्यंत माया करणे. माया म्हणजे काय? प्रेम करणे. अत्यंत माया करणे. मग जसं आपली आई आपल्याला खूप जीव लावते, आपल्याला आपले पालनपोषण करते, आपल्याला वाढवते, आपल्याला जीव घालते, आपण लहानपणापासून तर आपण मोठे होईपर्यंत आई आपली काळजी घेते. त्याच प्रकारे ही जी बीज आहे, ही जी माती आहे, या बीचं अशा प्रकारे पालनपोषण करते आहे, तिची काळजी घेत आहे आणि तिला जीव लावते आहे. माती, आता या ठिकाणी माती बीजाला माती कशी जपते, कशी वाढवते, या प्रस्तुत ओळीतून कवी या ठिकाणी हा भाव वर्णन करतायत की कशा प्रकारे एक माती त्या बीजाला कशी जपते, कशी वाढवते. तर या ठिकाणी माती व बीज याचे मानवीकरण या ठिकाणी केलेले आहे. असे काय घडते? पहा, अशी परिस्थिती निर्माण होते. एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते. ऊन वारा पाऊस पाणी, वारं वावधान, दुष्काळाशी लढते. पहा, आता वावधान म्हणजे वादळ. वावधान म्हणजे काय? वादळ. आता एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की खूप जोराचा पाऊस येतो, खूप जोराची हवा सुटते, तर खूप ऊन पडतं. तर एखाद्या वेळेस अशी परिस्थिती येऊन जाते, ती खूप दुष्काळ पडतो, पाऊस पडत नाही, सगळीकडे हाहाकार माजलेला असतो. तर अशी जेव्हा परिस्थिती होते, पहा कवी म्हणतात असं काय घडते, म्हणजे अशी काय परिस्थिती निर्माण होते की ऊन वारा पाऊस पाणी, वारं वावधान, दुष्काळाशी लढते. आता ही जी माती आहे, ही माती त्या बीजासाठी, त्या बीसाठी दुष्काळाशी लढते. दुष्काळ पडला तरी ती माती त्या बीजला मरू देत नाही, तिला जपते आपल्या बाळासारखं. जसं एक आई आपल्या लहान बाळाला सांभाळते, त्याची काळजी घेते, तसं ही जी माती आहे, ही माती त्या बीजाला सांभाळते. पहा, वारं वावधान, पाऊस पाणी, ऊन वारा यांच्यापासून ही माती या बीचं संरक्षण करते. ज्या प्रकारे आपली आई आपलं संकटांपासून वाचवते, आपल्याला संरक्षण करते, आपल्याला मोठं करते, तसं ही माती जी आहे, ही माती या गोष्टींपासून या बीला वाचवत असते. एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. आता मातीचा जो ध्यास आहे, मातीने जे ठरवलेलं आहे की मी एक दिवस या बीला झाड करूनच सोडणार आहे, तर अशा प्रकारे हा जो ध्यास असतो, मातीचं जे स्वप्न असतं, ती माती पूर्ण करूनच सोडते. म्हणजे काय? त्या स्वप्नामध्ये तो जो ध्यास असतो, त्या ध्यासामध्ये कुठलीही गोष्ट तिला अडसर येत नाही, कुठल्याही गोष्टीला ती घाबरत नाही. पाणी असो, पाऊस असो, वारा असो, वावधान असो, किंवा दुष्काळ असो, किंवा खूप ऊन पडो, यांच्यापासून ती माती त्या बीजाचं संरक्षण करते. पहा, या ठिकाणी कशा प्रकारे कवीने माती व बीजाचे मानवीकरण केलेले आहे की कशा प्रकारे एक बी आहे,
ज्या बीला मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे, तेव्हा एक माती त्या बीला कशा प्रकारे मदत करते, कशा प्रकारे त्याला खालच्या म्हणजे खालच्या स्तरापासून उच्च स्तरावर नेऊन सोडते। तर हे जे या ठिकाणी चित्र वर्णन केलेले आहे कवीने, हे एक मानवतेचे चित्र आहे विद्यार्थी मित्रांनो, की कशा प्रकारे माणसाने सुद्धा एखादा व्यक्ती जर संकटात असेल, त्याला मदतीची आवश्यकता असेल किंवा एखादा गोरगरीब असेल, तर त्याला सुद्धा आपल्याबरोबर श्रीमंत होण्यासाठी किंवा आपल्या सारखी त्याने प्रगती करावी म्हणून त्याला मदत करणं, हे खऱ्या अर्थाने मानवतेचं एक लक्षण असतं विद्यार्थी मित्रांनो। तर अशा प्रकारे या बीजाचं आणि मातीचं मानवीकरण या ठिकाणी कवीने केलेले आहे। आणि मातीचा जो ध्यास असतो की एक दिवस माती त्या बीला झाड करूनच सोडते, भलेही त्याच्या वाटेमध्ये किती संकट आली, दुष्काळ आले, वारा आला, वावधन आलं, पाऊस आला, तरी ती थांबत नाही आणि तिचा जो ध्यास असतो तो ध्यास ती त्या ठिकाणी पूर्ण करत असते। तर तिला झाड करूनच सोडते। चला आपणही माणसं पेरायला लागू। आता पहा, आता मातीचं जे कष्ट होतं पहा, झाड करूनच सोडते, यातून मातीचे कष्ट आणि जिद्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ते कशा प्रकारे कष्ट करून, मेहनत करून आणि जिद्दीने तिचा जो ध्यास असतो बीला झाड बनवायचा, तो ती पूर्ण करते। तसेच आपण सुद्धा मानवतेचा ध्यास आपल्या मनात धरायला हवा आणि आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर समाजामध्ये नक्कीच मानवता निर्माण होईल, मानवतेचे दर्शन आपल्याला घडून येईल। सध्याच्या या आधुनिक युगामध्ये मानवता हरवत चालली आहे। 21व्या शतकामध्ये जो तो व्यक्ती आपला फायदा पाहतो आहे, आपल्या कामाशी तो काम ठेवतो आहे, आपले काम त्याची जेवढी गरज आहे तेवढंच तो काम करत आहे, तो दुसऱ्यांचा विचार करत नाही आहे। आपण दुसऱ्यांचा विचार करायला हवा। स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितले आहे, जो इतरांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जिवंत असतो, असं या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे वाक्य जर आपण आठवलं तर यातून आपल्याला समजेल की खऱ्या अर्थाने मानवता, आपण खरेच मानवतेने जगायला हवं, ज्याला खरंच गरज आहे। पहा, त्या बीचं त्या मातीशी काही संबंध नसतो, पण जेव्हापासून ती बी त्या मातीच्या सहवासात येते तेव्हापासून ते माती त्या बीला वाढवते आणि झाड करूनच सोडते। त्या वाटेमध्ये, त्या प्रवासामध्ये तिला भरपूर संकटांचा सामना करावा लागतो, परंतु त्या संकटांना त्या बीपर्यंत ती येऊ देत नाही। ती त्याला त्या संकटांपासून सांभाळते। ऊन असेल, वारा असेल, वावदान असेल, पाऊस असेल, पाणी असेल किंवा दुष्काळ असेल, या संकटांना त्या बीपर्यंत ती पोचू देत नाही। आता हेच खरं मानवतेचे लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, आपण आजच्या या युगामध्ये एखाद्या संकटात असेल तर आपण त्याला मदत करत नाही, परंतु आपण या निसर्गाकडून काहीतरी शिकायला हवं। मानवता काय असते खऱ्या अर्थाने निसर्गाकडून आपण शिकायला हवं। मग आता ही झाड करून सोडते, यामध्ये त्या मातीचं कष्ट आणि जिद्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि पुढे कवी म्हणतात, चला आपणही माणसं पेरायला लागू। म्हणजे काय? आपणही माणुसकी पेरू, म्हणजे काय? माणुसकी उगवेल। या ठिकाणी माणसं पेरण्याचा बहुमोल सल्ला या ठिकाणी कवीने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजेच काय? आपल्याला मानवतेने जगायला पाहिजे, मानवता दाखवायला पाहिजे समाजामध्ये आणि समाजामध्ये मानवतेविषयी जागरूकता आपण निर्माण करायला पाहिजे। कारण की सध्याच्या या युगामध्ये मानवता हरवत चाललेली आहे आणि अशा प्रकारे अतिशय शान सुंदर संदेश या माती आणि बीजाचे मानवीकरण करून मानवतेचा सुंदर संदेश कवी विरा राठोड यांनी बंजारा भाषेतील कवितेमध्ये दिलेला आहे। आणि या कवितेचे अनुकरण ज्यांनी केलेलं आहे विनायक पवार यांनी अतिशय सुंदरपणे या कवितेचं भाषांतर केलेलं आहे। ते अत्यंत गौरवास्पद कामगिरी या ठिकाणी केलेली आहे, कौतुक करण्यासारखं काम या ठिकाणी केलेलं आहे। तर अशा प्रकारे मानवतेने आपण आजपासून जगू अशी मी आशा करतो। मानवतेचा संदेश या कवितेतून आपल्याला मिळालेला आहे। आपण मानवता जपायला हवी। ज्या प्रकारे पहा, या बीच्या या मातीशी काही संबंध नसतो, पण जेव्हापासून ती मातीच्या सहवासात येते ती तिला मोठं करून सोडते। म्हणून आपण ही मानवतेच्या नात्यानं आपल्या समाजामध्ये जे गोरगरीब आहेत, दीनदुबळे आहेत, त्यांना सुद्धा आपल्यासोबत
पुढे आपण न्यायचे आहे, त्यांनासुद्धा यशस्वी होण्याच्या, त्यांनासुद्धा प्रगती करण्याच्या, शिक्षणाचा सगळा हक्क त्यांनासुद्धा आहे. ते सुद्धा मानव आहेत आणि आपण त्यांच्यासोबत माणसासारखी वागणूक करायला हवं. पहा, आपण ही एक प्रार्थना ऐकली असेल, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. माणसाने हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे. पहा, देवाला प्रार्थना करतात लहान लहान मुलं की हे देवा, हीच आमची एक प्रार्थना आहे, हेच आमचे एक मागणं आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि ते सध्याच्या युगामध्ये आपल्याला कुठंही पाहायला मिळत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मानवतेचा संदेश या कवितेच्या माध्यमातून जो कवींनी आपल्याला दिलेला आहे, आणि मूळ बंजारा भाषेतील जी ही कविता आहे की विविध भाषेतील जे काव्य आहेत ते आपण वाचायला हवी, विविध भाषेचा गोडवा आपण अनुभवायला हवा, विविध भाषा आपल्याला यायला हवी, भाषिक सौंदर्य काय असतं हे आपल्याला कळतं. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा ही कविता आहे वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण भाषांतरित करून पाहायला हवी. पहा, आपल्याकडे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. वऱ्हाडी भाषा बोलली जाते, अहिराणी भाषा बोलली जाते. तर या भाषेमध्ये आपण ही कविता भाषांतरित करण्याचा प्रयत्न करायला हवा. यातून आपले भाषिक कौशल्य वाढेल, काव्य प्रेम वाढेल, काव्याविषयी रस तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि कवीने अत्यंत सुंदर जो संदेश दिलेला आहे मानवतेचा, तो संदेश आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये नक्कीच रुजवणार अशी मी या ठिकाणी आशा करतो. आणि या ठिकाणी आपली ही कविता आपण या ठिकाणी जी कविता आहे मूळ बंजारा भाषेतील कविता कवी वीरा राठोड यांनी लिहिलेली मनक्या पेरण लाग्या, हे एक स्थूल वाचन आहे. स्थूल वाचनावर आधारित कृती सोडवा हा प्रश्न जो असतो विद्यार्थी मित्रांनो 6 मार्कांसाठी असतो. यामध्ये शाळेबाह्य जीवनातील जे अनुभव असतात, जे उतारे असतात ते दिलेले असतात, कविता दिलेल्या असतात आणि त्यातून एक मूल्य, एक संदेश दिलेला असतो. त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायची असते आणि हा घटक 6 मार्कांसाठी आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. तर अशा प्रकारे आपण अत्यंत सुंदर आणि छान कविता आज अभ्यासली आहे आणि जो संदेश आपल्याला या कवितेतून मिळालेला आहे, आपण सुद्धा हा संदेश समाजामध्ये पसरवायला हवा, ही या ठिकाणी मी तुम्हाला प्रार्थना करतो. जर तुम्हाला कविता आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.